कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाऊ मला सांगा, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र लास्ट कधी मजा केली आहे, काय एन्जॉय केलंय? असं काय बोलतेस संपदा? काकू, कारण मला ना खूप बोर होतंय घरामध्ये, काहीच करायला नसतं आणि वातावरण किती सॅड सॅड व्हायला लागले आजकाल। असं काही नाही हा, एखादी घटना घडली की काही दिवस जातात, पण त्याच्यानंतर होतात सगळ्या गोष्टी सुरळीत पहिल्यासारख्या। हो, पण त्याने खरं लपत नाही ना आई। हो, पण आपण जर तोच विचार करत बसलो तर तेच होत राहील ना। त्यापेक्षा चांगलं होईल अशी आशा करूया। हो ना, चांगलंच होणार आहे। पण माझ्या लेखी आणि तुझ्या लेखी चांगल्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो सीता, नाही? असू शकतो, पण काहीही झालं तरी आपल्याच मुलाचं चांगलं होणार आहे ना। भाऊ येऊ? अरे या 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 लवकर या। या। हे कशाला आले तिथे? तुमची शिवा आता इथे राहत नाही, तिचा पत्ता बदललाय कायमचा, लक्षात नाहीये का तुमच्या? कीर्ती, शिवानीच पाठवलं असेल, काहीतरी काम असेल ना। आई आता तूच बोल। कीर्ती, भाऊ माफ करा, आम्ही तुम्हाला न सांगता इकडे आलो। अरे माफी कसली मागताय? शिवा या घरची, अजूनही या घरची सूनच आहे। हो, पण ती आत्ता या घरात नाहीये ना। तीच विनंती करायची होती की शिवा आणि आशूला वेगळं नका ना करू। प्लीज। हो, आम्ही हवे ते प्रयत्न करू, त्यांना वेगळं नका ना करू, आम्ही आणतो ना त्यांना एकत्र। आणि ते एकत्रच शोभतात। आम्ही त्यांना वेगळं केलेलं नाहीये, ते त्यांच्या मर्जीने वेगळे होत आहेत। कीर्ती, आई अगं तू त्यांना सांग ना, ते कशाला आपल्याला त्यांच्या आयुष्यातलं विलन बनवतायत? हो, कारण तुम्ही डिवोर्स करताय ना त्यांचा। ए सॉरी। काय सॉरी? आधी आरोप करायचे आणि मग सॉरी म्हणायचं? ताई ताई सॉरी, खरंच सॉरी, रागाच्या भरात बोलून गेला तो। पण भाऊ एक नक्की आहे, आशू आणि शिवामध्ये जो काही गैरसमज झालाय ना तो आपल्याला दूर करता येईल, पण प्लीज त्यांना एकमेकांपासून दूर करू नका ना। हा, कारण त्या दिवशी आशू आला होता, किती खुश होता तो, शिवानी किती काळजी घेतली त्याची। हा, काय? हे कधी घडलं? परवा आम्ही त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत होतो। म्हणजे हे सगळं तुम्ही केलंय? तुम्ही मध्ये, मी पण येते। संपदा, काकू, भाऊ, आम्हाला ना फक्त त्यांना एकत्र आणायचं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं केलंय। त्या दोघांना ना एकत्र बघून आम्हाला खूप छान वाटतं, आम्हाला नाही, इनफॅक्ट आपल्याला ना, हो की नाही भाऊ? खरंय। आणि म्हणूनच आम्ही असं छोटं मोठं काय ना काहीतरी ट्राय करतोय। आणि भाऊ, काकू, आमची सगळ्यांची मैत्री पण त्या दोघांमुळेच झाली आहे ना, आणि ते दोघेच वेगळे होणार, नॉट डन, हे चुकीचं आहे। प्लीज प्लीज त्यांना एकमेकांपासून दूर करू नका, म्हणूनच आम्ही सगळे रिक्वेस्ट करतो, प्लीज। हा, काय मूर्खपणा आहे हा? मुळात ना हे आमच्या घरातलं प्रकरण आहे, यात शिवाच्या घरचे सोडाच, हे अख्खं संघर्षनगर सुद्धा आमच्या दारात याची काही गरज नाहीये, कळलं? ताई, शिवाने वस्तीसाठी एवढं केलंय ना की अख्खी वस्ती तुम्हाला विनंती करायला इकडे येईल। ए बासा, बास झाला तमाशा, निघायचं आता। कीर्ती, अरे अरे तुम्ही सगळे असं काय करताय? शांत व्हा, बस वर बस। नाही असू द्या। पण एक लक्षात घ्या,
तुम्हाला जेवढी शिवाची काळजी आहे ना तेवढीच मला देखील आहे. हे तुम्हाला पटतंय ना? हो भाऊ. एक सांगतो तुम्हाला, शिवा आणि आशू सध्या एका कठीण प्रसंगातनं चाललेत. त्याचा त्यांना थोडा त्रास होईल, पण तुम्ही काळजी करू नका. शिवा आणि आशू ते दोघे त्यांचं बघून घेतील. शिवाला काही त्रास होणार नाही, कारण मी तिच्या पाठीशी उभा आहे. पण तुम्ही हे सगळं करू नका. त्या दोघांना त्यांचं ते सोडवू द्या. आणि शिवाला त्रास होणार नाही याची मला खात्री आहे. ठीक आहे? ठीक आहे. आणि इथून जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा, हे शिवाचं घर आहे आणि या घरात शिवा परत येणारच. काय संपदा? हा? अरे या सगळ्यांसाठी काय चहा फराळाचं बघणार की नाही तू? हो आंटी, जा, जा. लगेच आंटी बसा ना तुम्ही. पटकन. आणि ऐका, तुम्ही सगळे धमाल मस्ती करताना चांगले दिसता. हे असं रडताना नाही. हा? कीर्तिताई का फोन करत असेल? हे मॅटर झाला असेल का? हे मॅटर शिवाय तर काय फोन नाही करणार ही. हॅलो, काय नाटकं लावली आहेस ग तू? नाही त्रास द्यायचाच आहे ठरवलंयस का? मग घरात राहून काय आणि बाहेर राहून काय त्रास देतेच आहेस आम्हाला. एक मिनिट, काय झालंय? काय असं का बोलताय? काय झालंय हे माहित नाही असं दाखवू नकोस. हा, तुझी ती माकडं इथे घरी तूच पाठवली होतीस ना? काय आहे ते आशूने तुला सगळं क्लिअर सांगितलंय ना, मग कशाला पाठवलंस त्यांना इथे? अरे एक मिनिट, कोण आलंय तिथे? कोण? तुझी ती पाना गँग. ते तिथे आले आता? हो आले होते ना, आणि इथे येऊन भीक मागून गेलीये तुझी पाना गँग. हे बाई, मी तुला काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही तू माझ्या माणसांना वाटेल ते बोलशील आणि मी गप्पा ऐकून घेईन. ए, माझ्यावर चिडतेस? माझ्यावर ओरडतेस? नीट बोलायचा माझ्याशी. आणि इतकाच पुळका आहे ना, तर मग पाठवायचं नाही त्यांना इथे हात पसरवायला. आणि झालंय ना, संपलंय ना सगळं. मग का हात जोडून भिका मागत होते? आशू आणि शिवाचं नातं तोडू नका, मला बघवत नाहीये, आम्ही प्रयत्न करतो, का बोलत होते? जर काही बोलायचंच असेल ना तर स्वतः इथे येऊन बोल ना. का हिम्मत नाहीये तुझ्यात? आणि मी तुला शेवटचं सांगते हा शिवा, आता ही सगळी नाटकं बंद झाली पाहिजेत कायमची. ठीक आहे, नका काळजी करू तुम्ही. परत असं होऊ नाही देणार मी. चुकूनही झालं नाही पाहिजे. हं? आणि जर पुन्हा असं काही झालं ना तर पोलिसात तक्रार करेन ना मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.